विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. बायोलॉजी मराठी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर मागील लेक्चरमध्ये आपण डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट याचा स्टडी केला होता. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट याचा स्टडी डिटेलमध्ये करणार आहोत. तर यामध्ये आपण सुरुवातीला स्ट्रक्चर ऑफ गायनोशियम, स्ट्रक्चर ऑफ एनाट्रोपस ओव्हल, मेगास्पोरोजेनेसिस आणि शेवटी डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट याचा स्टडी डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर सर्वप्रथम स्ट्रक्चर ऑफ गायनोशियम म्हणजे काय याचा स्टडी आपण पाहूया. द फिमेल रिप्रोडक्टिव्ह होरल ऑफ फ्लावर इज कॉल्ड ॲज द गायनोशियम किंवा पिस्टिल असं म्हटलं जातं. किंवा फ्लावरच्या इनरमोस्टला जे काही फ्लोरल होरल प्रेझेंट असतात त्यालाच गायनोशियम्स असं म्हटलं जातं आणि इट इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह होरल. इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ गायनोशियम इज कॉल्ड कार्पेल किंवा आपण त्याला मेगास्पोरोफिल असं म्हटलं जातं. जसं की कॅलिक्सच्या एका युनिटला सेपल म्हटलं जातं, करोलाच्या एका युनिटला पेटल म्हटलं जातं, अँड्रोशियमच्या एका युनिटला स्टेमन म्हटलं जातं. तसंच गायनोशियमच्या इंडिव्हिज्युअल मेंबरला किंवा एका पार्टला कार्पेल्स असं म्हटलं जातं. अ फ्लावर विथ मेनी फ्री कार्पेल्स इज कॉल्ड ॲज द अपोकार्पस. म्हणजे ज्यावेळेस फ्लावरमध्ये काय असतात की फ्री कार्पेल्स प्रेझेंट असतात अशा वेळेस त्याला अपोकार्पस. अपो मीन्स विदाऊट, म्हणजे त्यामध्ये फ्री कार्पेल्स असतात. त्याचं एक्झाम्पल दिले पहा मिकेलिया. आणि नंबर सेकंड पॉईंट पहा की अ सीन कार्पस फ्लावर इज वन दॅट हॅज मेनी कार्पेल्स फ्यूज टुगेदर. एक्झाम्पल दिले पहा त्याचं ब्रिंजल. म्हणजे ज्यावेळेस फ्लावरमध्ये कार्पेल्स ह्या फ्यूज असतात अशा वेळेस त्याला सीन कार्पस असं म्हटलं जातं. आणि टिपिकल कार्पेल्स हॅज द 3 पार्ट्स नेमली ओव्हरी, स्टाईल अँड स्टिग्मा. तर आपण फ्लावरच्या स्ट्रक्चरमध्ये डिटेलमध्ये पाहिलं आहे की जे काही कार्पेल्स असतात त्यामध्ये प्रामुख्याने 3 महत्त्वाचे पार्ट्स असतात. त्याच्या बसलला ओव्हरीचा पार्ट असतो, त्याच्यानंतर मिडलला नॅरो इलॉंगेटेड स्टाईल असतो आणि त्यानंतर टर्मिनलला स्टिग्मा प्रेझेंट असतो. द नंबर ऑफ ओव्हल इन द ओव्हरी व्हॅरीज. एक्झाम्पल पॅडी, व्हीट अँड मँगो आर युनी ओव्हुलेट व्हेअरॅज टोमॅटो अँड लेडीज फिंगर्स आर मल्टी ओव्हुलेट. जर तुम्ही फ्लावर्सचं स्ट्रक्चर जर पाहिलं असेल तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ओव्हरी कंटेन्स ओव्हुल्स. तर ओव्हरीमध्ये ओव्हुल्स असतात पण त्याचा नंबर्स स्पेसिस वाईज काय असतो की डिफरंट असतो. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं असेल की पॅडी असेल, व्हीट असेल किंवा मँगो असेल तर यामध्ये काय असतात की सिंगल ओव्हुल प्रेझेंट असतात म्हणून त्याला युनी ओव्हुलेट असं म्हटलं जातं. परंतु टोमॅटो, लेडीज फिंगर याच्यामध्ये मल्टी ओव्हुल किंवा नंबर ऑफ ओव्हुल प्रेझेंट असतात म्हणून त्याला मल्टी ओव्हुलेट असं म्हटलं जातं. तर यानंतर आपण स्ट्रक्चर ऑफ एनाट्रोपस ओव्हुल पाहणार आहोत. तर आता प्लांटमध्ये डिफरंट टाईपचे ओव्हुल प्रेझेंट असतात. ओव्हुलची डेफिनेशन अगदी सिंपल आहे. द मेगास्पोरेंजियम अलॉंग विथ इट्स प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग इंटिग्युमेंट्स इज कॉल्ड ॲज द ओव्हुल. ओव्हुल कशाला म्हटलं जातं की ओव्हरीमध्ये जे काही ओव्हुल्स असतात त्या ओव्हुलच्या सराउंडिंगला जे काही प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग इंटिग्युमेंट्स प्रेझेंट असतात किंवा त्याला थोडक्यामध्ये आपण मेगास्पोरेंजियम्स असं म्हटलं जातं. मेगास्पोरेंजियमच्या आउटरला जे काही कव्हरिंग इंटिग्युमेंट असतात त्यालाच काय म्हटलं जातं, ओव्हुल असं म्हटलं जातं. किंवा ओव्हुलची डेफिनेशन तुम्ही असेही सांगू शकतात, ओव्हुल इज इंटिग्युमेंटेड मेगास्पोरेंजियम. म्हणजे स्पोरेंजियमच्या सराउंडिंगला काय असतात की प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग काय असतात की प्रेझेंट असतात. तर या ठिकाणी आपण स्ट्रक्चर ऑफ एनाट्रोपस ओव्हुल पाहणार आहोत. इच ओव्हुल डेव्हलप्स इनसाइड द ओव्हरी अँड इट्स अटॅच टू द प्लासेंटा बाय अ स्मॉल स्टॉक कॉल्ड ॲज द फ्युनिकुलस. म्हणजे ओव्हरीमध्ये काय असतं की ओव्हुल प्रेझेंट असतात आणि हे ओव्हुल एका स्मॉल स्टॉकने ओव्हरी वॉलला काय असतात की अटॅचमेंट असतात त्यालाच काय म्हटलं जातं, फ्युनिकुलस असं म्हटलं जातं. आता प्लासेंटा म्हणजे काय याची डेफिनेशन आपण 11th स्टडी केलेलं आहे. तरी देखील एकदा रिमाइंड म्हणून मी तुम्हाला सांगतो. द ओव्हुल्स आर अटॅच टू अ रीज ऑफ अ स्पेशल पॅरेनकायमॅटस टिश्यू प्रेझेंट इन इनर वॉल ऑफ द ओव्हरी कॉल्ड ॲज द प्लासेंटा. तुम्हाला याची स्टडी डिटेलमध्ये झालेलाच आहे. नेक्स्ट पॉईंट पाहूया आपण. द प्लेस ऑफ अटॅचमेंट ऑफ युनिकुलस विथ द मेन बॉडी ऑफ ओव्हुल इज कॉल्ड ॲज द हिलम. म्हणजे ज्या ठिकाणी हा फ्युनिकुलस ओव्हुलच्या मेन बॉडीला अटॅचमेंट होतो त्या पार्टला काय म्हटलं जातं, हिलम्स असं म्हटलं जातं. इन अ अँजिओस्पर्म
द मोस्ट कॉमन टाईप ऑफ ओव्हल इज अ ॲनाट्रॉपस ओव्हल. जर तुम्ही पाहिलं असेल की प्लांट्समध्ये काय असतात की डिफरंट टाईपचे ओव्हल्स प्रेझेंट असतात. इन अ स्पर्मिक प्लांट डिफरंट टाइप्स ऑफ ओव्हल्स आर प्रेझेंट, बट मोस्ट कॉमन टाइप ऑफ ओव्हल इन अ एंजियोस्पर्मिक प्लांट अबाउट 82% किंवा अबाउट 82% प्लांट इज द ॲनाट्रॉपस ओव्हल और इन्व्हर्टेड ओव्हल काय असतात की प्रेझेंट असतात. तर आज आपण डिटेलमध्ये ॲनाट्रॉपस ओव्हलचा स्टडी करणार आहोत. त्याची डेफिनेशन अगदी सिंपल आहे, केअरफुली लक्ष द्या. द इन्व्हर्टेड ओव्हल इन विच मायक्रोपाईल इज डायरेक्टेड डाउनवर्ड्स अँड प्रेझेंट नियरर टू द फ्युनिकल इज कॉल्ड ॲज ॲनाट्रॉपस ओव्हल. आता याला ॲनाट्रॉपस ओव्हलच का म्हटलं जातं, जर त्याचा अर्थ जर आपण पाहायला गेलो, ॲना मीन्स बॅकवर्ड किंवा त्याला आपण अप असं म्हटलं जातं आणि ट्रॉपस म्हणजे काय, टर्न. म्हणजे हा जो काही ओव्हल असतो हा इन्व्हर्टेड ओव्हल असतो आणि यामध्ये जे काही मायक्रोपाईल असतात हे अगदी डाऊनवर्ड साईडला असतात आणि दे प्रेझेंट नियरर टू द फ्युनिकल. जर तुम्ही डायग्रॅममध्ये पाहिलं असेल मायक्रोपाईल आणि हिलम हे काय असतात की एकमेकाच्या अगदी जवळ असतात आणि मायक्रोपाईल हा ऑलवेज डाऊनवर्ड साईडला प्रेझेंट असतो. तर अशा ओव्हलला काय म्हटलं जातं, ॲनाट्रॉपस ओव्हल असं म्हटलं जातं. पुढे दिले पहा, ॲनाट्रॉपस इन विच मायक्रोपाईल इज डायरेक्टेड डाऊनवर्ड अँड इज प्रेझेंट ॲडजस्टंट टू द फ्युनिकुलस किंवा फ्युनिकल. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट दिला आहे, द ओव्हल कन्सिस्ट ऑफ सेंट्रल पॅरेनकायमॅटस टिश्यू, द न्यूसेलस which is surrounded usually by two protective covering called integument, namely outer and inner integument. तर ओव्हल जे असतात, ओव्हल कन्सिस्ट ऑफ द सेंट्रल पॅरेनकायमॅटस टिश्यू. तर ओव्हलमध्ये काय असतात की पॅरेनकायमॅटस टिश्यू प्रेझेंट असतात आणि द न्यूसेलस विच इज सराउंडेड युजली बाय द टू प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग कॉल्ड्स इंटिग्युमेंट. म्हणजे जे काही न्यूसेलस असतात हे न्यूसेलस दोन प्रोटेक्टिव्ह कव्हरिंगने काय केलेला असतो, कव्हर केलेला जातो, त्याला इंटिग्युमेंट असं म्हटलं जातं. तर त्यामध्ये दोन प्रकारचे इंटिग्युमेंट असतात, एक आउटरला असतो आणि एक इनरला प्रेझेंट असतो. नंतर नेक्स्ट पॉईंट दिला पहा, अ नॅरो ओपनिंग ॲट द अपेक्स ऑफ द ओव्हल इज कॉल्ड ॲज द मायक्रोपाईल. जर तुम्ही पाहिलं असेल तर जे काही नॅरो ओपनिंग अपेक्सला म्हणजे इन्व्हर्टेड ओव्हल किंवा ॲनाट्रॉपस ओव्हलच्या अगदी टिपला प्रेझेंट असते त्यालाच काय म्हटलं जातं, मायक्रोपाईल असं म्हटलं जातं. आणि चलाजा इज द बेस ऑफ द ओव्हल डायरेक्टली अपोजिट टू द मायक्रोपाईल. तर या ठिकाणी जर पाहिलं असेल तुम्ही, चलाजा हे काय असतात की मायक्रोपाईलच्या अगदी अपोजिट साईडला प्रेझेंट असतात. अतिशय महत्त्वाचं सेंटेन्स आहे पहा. ॲनाट्रॉपस ओव्हल ओळखण्यासाठी महत्त्वाचे जे काही 3 पॉईंट असतात त्यापैकी हा एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ॲनाट्रॉपस ओव्हलच हा आहे हे फक्त 3 गोष्टीवरून आपल्या लक्षात येतं. त्यापैकी पहिला जो काही पॉईंट आहे, बॉडी ऑफ ओव्हल गेट्स फ्यूज विथ फ्युनिकल अलॉंग विथ इट्स होल लेंथ ऑन वन साईड. म्हणजे जे काही ओव्हल असतो हे एका बाजूला फ्युनिकलला अटॅच असतो, एका वन साईडला. दुसरा पॉईंट काय आहे, मायक्रोपाईल लाईज क्लोज टू हिलम, म्हणजे मायक्रोपाईल हा हिलमच्या अगदी क्लोज असतो. आणि तिसरा पॉईंट कोणता आहे, तर चलाजा अँड मायक्रोपाईल आर इन अ स्ट्रेट लाईन अँड अपोजिट इच अदर. म्हणजे चलाजा आणि मायक्रोपाईल हे काय असतात की एकमेकाच्या अपोजिटला असतात परंतु एका स्ट्रेट लाईनमध्ये प्रेझेंट असतात. तर नीटसाठी हा सेंटेन्स लक्षात ठेवा. नेक्स्ट, एम्ब्रियो सॅक फिमेल गॅमेटोफाइट इज अ ओव्हल मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर एम्बेडेड इन द न्यूसेलस. म्हणजे या न्यूसेलसच्या आतमध्ये काय असतात की एम्ब्रियो सॅक प्रेझेंट असतात, त्यालाच आपण फिमेल गॅमेटोफाइट असं म्हटलं जातं. इज अ ओव्हल मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर काय असतात की प्रेझेंट असतात. जर तुम्ही डायग्रॅम पाहिले असेल तर पहा, डायग्रॅममध्ये तुम्हाला वरच्या बाजूला चलाजा आहे, त्याच्या अगदी स्ट्रेट लाईनमध्ये या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं असेल तर चलाजा आहे, बेस साईडला मायक्रोपाईल्स आहे, त्यानंतर 2 आउटरला जे काही प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग दिसतात त्यालाच आउटर इंटिग्युमेंट्स आणि इनर इंटिग्युमेंट्स असं म्हटलं जातं. त्यानंतर आतमध्ये न्यूसेलस आहे, न्यूसेलसच्या आतमध्ये एम्ब्रियो सॅक आहे
आणि एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये जे काही तुम्हाला स्ट्रक्चर दिसतात 7 सेल आणि 8 न्यूक्लियस, यापैकी जे काही चलाच्या साईटला असणारे जे काही 3 सेल दिसतात त्याला अँटीपोडल सेल म्हटलं जातं. मिडलला जे काही असते त्याला सेकंडरी न्यूक्लियस असं म्हटलं जातं. आणि मायक्रोपायलर एंडकडे जे काही तुम्हाला एम्ब्रियो सॅकमध्ये स्ट्रक्चर दिसतात त्यामध्ये एग्ज मिडलला लार्जर असतात आणि 2 बाजूनी काय असतात की सिनर्जीज काय असतात या ठिकाणी प्रेझेंट असतात. आणि या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर बेसला दाखवलं या ठिकाणी प्लासेंटा आहे, फ्युनिकल्स आहे, हिलम्स आहे. तर अशा प्रकारे हे ॲनाट्रोपस ओव्हलचं स्ट्रक्चर आहे. तर यानंतर आता आपण डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईट याचा स्टडी पाहणार आहोत. आता डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईट पाहण्याच्या पूर्वी आपण मेगास्पोरोजेनेसिसची डेफिनेशन पाहणार आहोत. तर अगोदर डेफिनेशन पाहूया. मेगास्पोरोजेनेसिस म्हणजे काय? मेगास्पोरोजेनेसिस इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड मेगास्पोर फ्रॉम डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल, त्यालाच शॉर्टकटमध्ये MMC असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी तुम्हाला एक पॉईंट केअरफुल लक्षात ठेवायचं की मायक्रोस्पोरोजेनेसिस या प्रोसेसपासून पोलन ग्रेन्स डेव्हलपमेंट होत असतात. डेफिनेशन थोडी आठवा. इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम पोलन मदर सेल बाय मिओसिस इज कॉल्ड ॲज द मायक्रोस्पोरोजेनेसिस. सिमिलर या ठिकाणी पण मेगास्पोरोजेनेसची डेफिनेशन आहे. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन्स ऑफ हॅप्लॉइड मेगास्पोर फ्रॉम डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल MMC बाय मिओसिस इज कॉल्ड ॲज द मेगास्पोरोजेनेसिस. तर नेक्स्ट पॉईंट दिलाय पहा की मेगास्पोर मदर सेल बिकम्स डिस्टिंग्विश्ड इन द न्यूसेलस मोर ऑर लेस इन द सेंटर बट टुवर्ड्स मायक्रोपायलर एंड ऑफ ओव्हल. तर स्ट्रक्चरमध्ये आपण पाहिले की आउटरला 2 इंटिग्युमेंट असतात. 2 इंटिग्युमेंटच्या आतमध्ये न्यूसेलस असतात. न्यूसेलसमध्ये काय असतात की पॅरेनकायमॅटस टिश्यू प्रेझेंट असतात. तर या न्यूसेलसमध्ये टुवर्ड द मायक्रोपायलर एंड म्हणजे मायक्रोपायलर एंडमध्ये एखादी सेल काय होते की लार्ज होते आणि इट ॲक्ट्स ॲज अ मेगास्पोर मदर सेल. म्हणजे न्यूसेल्समध्ये ऑलवेज डिप्लॉइड सेल प्रेझेंट असतात, परंतु मायक्रोपायलर एंडकडची एखादी सेल काय होते लार्ज होते आणि दे ॲक्ट ॲज अ मेगास्पोर मदर सेल. आणि ही जी काही मेगास्पोर मदर सेल असते ही मेगास्पोर मदर सेल काय होते मिओसिसमध्ये जाते आणि यापासून काय होतात की हॅप्लॉइड मेगास्पोर काय होत असतात की प्रोड्यूस होत असतात. आता हे कशा प्रकारे प्रोड्यूस होत असतात ते आपण डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईटमध्ये डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईट. मेगास्पोर मदर सेल अंडरगोज मिओसिस टू फॉर्म linear tetrad of haploid cells that is the megaspore. म्हणजे न्यूसेलसमध्ये मायक्रोपायलर एंडला एखादी सेल लार्ज होते आणि तीच काय होती की मेगास्पोर मदर सेलचं फंक्शन करत असते आणि तीच मेगास्पोर मदर सेल काय होतात की मिओसिसमध्ये जातात आणि दे फॉर्म्स लिनियर टेट्राड ऑफ हॅप्लॉइड सेल दॅट इज द मेगास्पोर. म्हणजे लिनियर म्हणजे उभ्या, टेट्राड मीन्स 4 म्हणजे 4 हॅप्लॉइड सेल काय करत असतात की ते प्रोड्यूस करत असतात. नेक्स्ट पॉईंट दिला अप्पर 3 मेगास्पोर अबॉर्ट अँड लोएस्ट 1 टुवर्ड्स सेंटर ऑफ न्यूसेलस रिमेन्स फंक्शनल. तर यापैकी 4 जे काही हॅप्लॉइड सेल प्रोड्यूस झालेले असतात यापैकी अप्परच्या 3 म्हणजे चलाजल एंडकडील जे काही 3 सेल असतात ते ॲबॉर्ट होतात किंवा त्या जनरेट होतात आणि जी काही लोवेस्टची सेल असते ती लोवेस्टची सेल काय असते की रिमेन्स द फंक्शनल सेल. इट ॲक्ट्स ॲज द फर्स्ट सेल ऑफ फिमेल गॅमेटोफाईट. म्हणजे जी काही एक सेल शिल्लक राहिलेली असते त्यालाच काय म्हटलं जातं की फिमेल गॅमेटोफाईट असं म्हटलं जातं. जनरली 1 मेगास्पोर टुवर्ड्स सेंटर इज अ फंक्शनल मेगास्पोर. म्हणजे यापैकी जी काही एक सेल रिमेनिंग राहिलेली असते त्यालाच काय म्हटलं जातं फंक्शनल मेगास्पोर असं म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट दिलंय इट इज इन फॅक्ट द फर्स्ट सेल ऑफ फिमेल गॅमेटोफाईट. त्यालाच काय म्हटलं जातं की फर्स्ट सेल ऑफ फिमेल गॅमेटोफाईट असं म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट दिलाय पहा
इट अंडरगोज 3 सक्सेसिव्ह फ्री न्यूक्लिअर मायटोटिक डिव्हिजन. मग जी काही एक सेल रिमेनिंग राहिलेली होती ती एक सेल काय होते की दे अंडरगोज द 3 सक्सेसिव्ह फ्री न्यूक्लिअर मायटोटिक डिव्हिजन. आता मायटोटिक डिव्हिजन झाल्याच्या नंतर काय होतं की एका सेलच्या 2 सेल तयार होतात, परंतु मायटोसिसमध्ये 2 स्टेप्स असतात. एक असतात की कॅरोकायनोसिस आणि दुसरी असते सायटोकायनोसिस. कॅरोकायनोसिस मीन्स डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस आणि सायटोकायनोसिस मीन्स डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. परंतु या ठिकाणी काय होतात की फक्त कॅरोकायनेसिस होतात, म्हणून या ठिकाणी एक वर्ड्स वापरला आहे फ्री न्यूक्लिअर मायटोटिक डिव्हिजन. म्हणजे फक्त त्या एका सेलमध्ये फ्री न्यूक्लिअर मायटोटिक डिव्हिजनच होतात, म्हणजे सायटोप्लाझमिक किंवा सायटोकायनोसिस होत नाही. म्हणजे फक्त या ठिकाणी न्यूक्लियसच डिवायडेशन होतात, सायटोप्लाझमचं होत नाही. म्हणून एक जे काही न्यूक्लियस असतात त्यामध्ये 3 फ्री न्यूक्लिअर मायटोटिक डिव्हिजन झाल्यामुळे दस टोटल 8 न्यूक्लिई आर फॉर्म 4 ऑफ विच आर लोकेटेड ॲट ईच पोल. म्हणजे यापैकी काय होतात की जे काही 8 न्यूक्लियस तयार होतात त्या 8 न्यूक्लियसपैकी 4 न्यूक्लियस काय होतात की चलाजल एंडला मायग्रेट होतात आणि जे काही 4 न्यूक्लियस असतात ते मायक्रोपायलर एंडकडे काय होतात की मायग्रेट होत असतात. तर यामध्ये दिले पहा 1 न्यूक्लियस फ्रॉम ईच पोल मायग्रेट टुवर्ड्स द सेंटर अँड आर कॉल्ड द पोलार न्यूक्लिये. ज्यावेळेस 8 न्यूक्लियस डेव्हलपमेंट होतात त्यापैकी 4 न्यूक्लियस काय होतात की चलाजल एंडकडे मायग्रेट होतात, तर 4 न्यूक्लियस मायक्रोपायलर एंडकडे मायग्रेट होतात. मायग्रेट झाल्याच्या नंतर 1 न्यूक्लियस फ्रॉम चलाजल एंड अँड 1 न्यूक्लियस फ्रॉम मायक्रोपायलर एंड मायग्रेट्स ॲट द सेंटर अँड दे फॉर्म्स द पोलार न्यूक्लिये. अशा प्रकारे काय होतात की मिडलला पोलार न्यूक्लियमध्ये काय असतात की 2 न्यूक्लियस प्रेझेंट असतात, त्याला आपण सेकंडरी न्यूक्लियस देखील म्हटलं जातं. 3 न्यूक्लिई टुवर्ड्स मायक्रोपायलर अँड कॉन्स्टिट्यूट द एग्ज ॲपॅरेटस. म्हणजे जे काय मायक्रोपायलर एंडला 3 न्यूक्लियस प्रेझेंट असतात त्याला एग्ज ॲपॅरेटस असं म्हटलं जातं. आणि इट कन्सिस्ट ऑफ लार्ज सेंट्रल हॅप्लॉइड एग सेल अँड 2 सपोर्टिंग हॅप्लॉइड सिनर्जिड सेल. तर या 3 पैकी सेंट्रलला जी काही लार्ज सेल असते हॅप्लॉइड एग सेल असं म्हटलं जातं आणि त्याच्या बाजूला जे काही 2 सपोर्टिंग सेल प्रेझेंट असतात त्याला सिनर्जिड्स असं म्हटलं जातं. सिनर्जिड शो हिअर लाईक प्रोजेक्शन कॉल्ड द फिलिफॉर्म ॲपॅरेटस विच गाईड द पोलन ट्यूब टुवर्ड्स द एग्ज. म्हणजे जे काही सिनर्जिड्स असतात हे प्रोजेक्शन लाईक स्ट्रक्चर असतात, त्याला आपण फिलिफॉर्म ॲपॅरेटस असं म्हटलं जातं. ज्यावेळेस पोलन ट्यूब ही एम्ब्रिओ सॅकमध्ये एंटर होत असते त्याला गाईड करण्याचं काम फिलिफॉर्म ॲपॅरेटस किंवा सिनर्जी. तर तुमच्या लक्षात आलं असेल जे काय मायक्रोपायलर एंडला 3 सेल असतात त्यापैकी 2 सेलला सिनर्जिड्स असं म्हटलं जातं आणि जे सेंटरला हॅप्लॉइड लार्ज न्यूक्लियस असतो त्याला एक सेल असं म्हटलं जातं. आता चलाजल एंडकडे जे काही 3 सेल प्रेझेंट असतात, अँटीपोडल सेल आर ग्रुप ऑफ 3 सेल प्रेझेंट ॲट द चलाजल एंड. म्हणजे जे काही ग्रुप ऑफ 3 सेल चलाजल एंडला प्रेझेंट असतात त्याला अँटीपोडल सेल असं म्हटलं जातं. द 2 हॅप्लॉइड पोलार न्यूक्लिये ऑफ अ लार्ज सेंट्रल सेल फ्यूज टू फॉर्म डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस ऑर डिफायनेट न्यूक्लियस जस्ट प्रायोर टू फर्टिलायझेशन. म्हणजे चलाजल एंडकडून एक न्यूक्लियस आणि मायक्रोपायलर एंडकडून एक न्यूक्लियस ज्यावेळेस सेंटरला मायग्रेट होतात त्यावेळेस ते काय करत असतात की लार्ज सेंट्रल न्यूक्लियस फॉर्म करत असतात किंवा त्यालाच आपण डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस असं म्हटलं जातं किंवा त्याला डिफायनेट न्यूक्लियस असं देखील म्हटलं जातं. धीस 7 सेल अँड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर इज कॉल्ड अँड एम्ब्रिओ सॅक. म्हणजे ज्यावेळेस त्या सेलमध्ये 8 न्यूक्लियस आणि 7 सेल प्रेझेंट असतात अशा वेळेस त्याला कॉमनली एम्ब्रिओ सॅक असं म्हटलं जातं. दिस मेथड ऑफ एम्ब्रिओ सॅक डेव्हलपमेंट फ्रॉम अ सिंगल मेगास्पोर इज डिस्क्राइब्ड ॲज मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट. तर आपण पाहिले की जे काय फंक्शनल एक मेगास्पोर डेव्हलपमेंट झाला होता त्याच्यापासून 8 न्यूक्लियस फॉर्म होत असतात, म्हणून एका न्यूक्लियसपासून एम्ब्रिओ सॅक डेव्हलपमेंट होते, म्हणून याला काय म्हटलं जातं किंवा मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं. किंवा एका सिंगल मेगास्पोरपासून जे काही 7-8
7 सेल आणि 8 न्यूक्लियस फॉर्म होतात त्यालाच काय म्हटलं जातं की मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं. तर इन अ अँजिओस्पर्म द डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट इज अ एंडोस्पोरस दॅट इज विदिन द मेगास्पोर. म्हणजे जे काही अँजिओस्पर्मिक प्लांट असतात त्या अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये फिमेल गॅमेटोफाइटला एंडोस्पोरस म्हटलं जातं, कारण विदिन द मेगास्पोर, कारण हे मेगास्पोरमध्येच काय होत असतात की डेव्हलपमेंट होत असतात. आणि लास्ट पॉईंट दिला याच्यामध्ये, फिमेल गॅमेटोफाइट इज अ कलरलेस एंडोस्पोरिक अँड इज कॉन्सिल्ड इन द ओव्हल इनक्लोज्ड बाय द ओव्हरी. म्हणजे जे काही ओव्हल्स असतात हे कलरलेस असतात, एंडोस्पोरिक असतात, कॉन्सिल्ड असतात आणि ते ओव्हरीच्या आतमध्ये काय असतात की प्रेझेंट असतात. विद्यार्थी मित्रांनो, अगदी 2 मिनिटामध्ये मी तुम्हाला फिमेल गॅमेटोफाइट कसे डेव्हलपमेंट होत असतात हे तुम्हाला सांगणार आहे. तर सुरुवातीला आपण गायनोशियमचं स्ट्रक्चर पाहिलं. गायनोशियमच्या एका भागाला कार्पेल्स असं म्हटलं जातं. कार्पेल्समध्ये 3 पार्ट असतात, ओव्हरी, स्टायलेन, स्टिग्मा असतात. ओव्हरी कंटेन काय असतात की ओव्हल्स असतात. तर ओव्हल डेव्हलप इनसाइड द ओव्हरी अँड इज अटॅच्ड टू द प्लासेंटा, अ स्मॉल स्टॉक कॉल्ड ॲज द फ्युनिक्युलस. म्हणजे जे काही ओव्हल्स असतात हे ओव्हरी वॉलला प्लासेंटाच्या मार्फत जोडले जातात, त्याला आपण फ्युनिक्युलस असं म्हटलं जातं. आणि द प्लेस ऑफ अटॅचमेंट ऑफ फ्युनिकल विथ द मेन बॉडी ऑफ ओव्हल इज कॉल्ड ॲज द हिलम. म्हणजे ज्या ठिकाणी हे फ्युनिकल मेन बॉडीला ओव्हलला अटॅचमेंट असतात त्याला हिलम्स असं म्हटलं जातं. तर अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये काय असतात की डिफरंट टाईपचे ओव्हल प्रेझेंट असतात, परंतु त्यापैकी मोस्ट कॉमन टाईप ऑफ ओव्हल तो म्हणजे कोणता आहे, ॲनाट्रॉपस ओव्हल आहे. त्यालाच आपण इन्व्हर्टेड ओव्हल असं म्हटलं जातं. द इन्व्हर्टेड ओव्हल इन विच मायक्रोपाइल इज डायरेक्टेड डाउनवर्ड अँड प्रेझेंट नियरर टू द फ्युनिकल इज कॉल्ड ॲज द ॲनाट्रॉपस ओव्हल. तर ॲनाट्रॉपस ओव्हलमध्ये काय असतात की जे काही मायक्रोपाइल असतात आणि मायक्रोपाइल हे अगदी डायरेक्टली डाऊन साईडला प्रेझेंट असतात. आणि या ॲनाट्रॉपस ओव्हलच्या आउटरला काय असतात की प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असतात, त्याला आपण इंटिग्युमेंट असं म्हटलं जातं. मायक्रोपाइल हे टिपला प्रेझेंट असतात आणि मायक्रोपाइलच्या अपोजिट साईडला चलाजा प्रेझेंट असतात, त्यालाच आपण बेसला असतात किंवा एका स्ट्रेट लाईनमध्ये ते दोन्हीही प्रेझेंट असतात. आणि या इंटिग्युमेंटच्या आतमध्ये एम्ब्रिओ सॅक काय असतात प्रेझेंट असतात. आणि एम्ब्रिओ सॅकमध्ये 7 सेल आणि 8 न्यूक्लियस काय असतात की प्रेझेंट असतात. त्यानंतर आपण मेगास्पोरोजेनेसिसची डेफिनेशन पाहिली होती. इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड मेगास्पोर फ्रॉम डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल बाय मिओसिस इज कॉल्ड ॲज द मेगास्पोरोजेनेसिस. म्हणजे न्यूसेलसमध्ये काय होतात की मायक्रोपाइल एंडला एखादी सेल काय होते इनलार्ज होते आणि दे ॲक्ट ॲज अ मेगास्पोर मदर सेल आणि ती सेल काय होते की मिओसिसमध्ये जाते आणि मिओसिसमध्ये गेल्याच्या नंतर त्यापासून काय होतात की हॅप्लॉइड मेगास्पोर काय होत असतात की डेव्हलपमेंट होत असतात. तुम्ही आता ही डायग्राम अगदी केअरफुली पहा. तर यामध्ये सुरुवातीला मेगास्पोर मदर सेल किंवा डिप्लॉइड सेल दाखवलेले आहे. म्हणजे न्यूसेलसच्या मायक्रोपायलर एंडला काय असते की एकच सेल काय असते की इनलार्ज होते आणि त्यालाच आपण MMC असं म्हटलं जातं. आणि ती सेलमध्ये मिओसिस झाल्याच्या नंतर काय होतात की अ रो ऑफ 4 हॅप्लॉइड मेगास्पोर काय होतात की डेव्हलपमेंट होत असतात. आता या 4 मेगास्पोरपैकी 3 सेल जे काही चलाजल एंडला असतात त्या सेल काय होतात की ॲबॉर्ट होतात किंवा त्या डिजेनरेट होतात. आणि जी काही एक सेल असते मायक्रोपायलर एंडला ती कशी असते की फंक्शनल असते. आणि या फंक्शनल मेगास्पोरपासूनच काय होतात की एम्ब्रिओ सॅक काय होते डेव्हलपमेंट होते. आणि ही जी काही एम्ब्रिओ सॅक डेव्हलपमेंट झाल्याच्या नंतर त्यामध्ये जो काही एक न्यूक्लियस असतो हा न्यूक्लियस काय होतो की फ्री मायटोटिक डिव्हिजनमध्ये जातो. 3 मायटोटिक डिव्हिजनमध्ये जातो. म्हणजे या एम्ब्रिओ सॅकमधील न्यूक्लियस जो असतो याचे 3 वेळेस काय होतात की फ्री न्यूक्लिअर मायटोटिक डिव्हिजन होतात. आणि यामध्ये काय होतात की 8 न्यूक्लियस काय होतात की फॉर्म होतात. तर आता तुम्ही जर पाहिलं असेल की डायग्राम नंबर जी काय 5 आहे याच्यामध्ये 2 न्यूक्लियस तयार होतात की फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन झाल्याच्या नंतर 2 न्यूक्लियस तयार होतात. सेकंड फ्री न्यूक्लिअर मायटोटिक डिव्हिजन झाल्याच्या नंतर 4 न्यूक्लियस डेव्हलपमेंट होतात. आणि 3 फ्री न्यूक्लिअर मायटोटिक डिव्हिजन झाल्याच्या नंतर काय होतात की 8 न्यूक्लियस काय होतात की फॉर्म होतात. तर या 8 न्यूक्लियसपैकी 4 न्यूक्लियस काय होतात की चलाजल एंडला मायग्रेट होतात, तर 4 न्यूक्लियस मायक्रोपायलर एंडला मायग्रेट होतात. तर या दोन्ही बाजूकडून एक न्यूक्लियस काय होतं सेंटरला येतो. आणि डिप्लॉइड
न्यूक्लियस किंवा त्याला सेकंडरी न्यूक्लियस काय होतं त्या ठिकाणी फॉर्म होत असतो. तर जे काही चलाझल एंडकडे 3 सेल प्रेझेंट असतात त्याला अँटीपोडल सेल असं म्हटलं जातं आणि मायक्रोपायलर एंडकडे जे काही 3 सेल असतात त्यापैकी मिडलची किंवा मधली जी काही सेल असते ती लार्ज असते त्यालाच एक सेल असं म्हटलं जातं आणि त्याच्या बाजूला जे काही 2 सेल प्रेझेंट असतात त्याला सिनर्जिड्स असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे काय होत असतात की फिमेल गॅमेटोफाईट काय होत असतात डेव्हलपमेंट होतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा.